पुण्यामधल्या प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती सुवर्ण युग तरुण मंडळाच्या वतीनं विसर्जनाच्या मिरवणुकीची तयारी आता पूर्ण झाली आहे। यंदा दगडूशेठ बाप्पाची मूर्ती ही रथामध्ये विराजमान होणार असून आकर्षक विद्युत रोषणाईनं हा रथ आता उजळून निघालेला आहे। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी। पुण्यातील गणपती बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीत आकर्षणाचं केंद्र असतं ते म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांचं विसर्जन रथ। ज्या रथावर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा विराजमान होऊन या विसर्जन मिरवणुकीत सहभागी होत असतात, तो रथ आता बनून तयार झालेला आहे। यंदाच्या वर्षी या रथाला श्री उमंग मलज रथ असं नाव देण्यात आलेलं आहे आणि सुंदर असं भव्य रथ आता बनून तयार झालेला आहे। ज्यांनी हे रथ या ठिकाणी तयार केलेलं आहे ते खटावकर सध्या आपल्या सोबत आहेत। पहिले तर खूप वेगळं नाव या ठिकाणी दिलेलं आहे, या नावाचं काय अर्थ होतं, का नाव दिलंय हे? जय गणेश। आपण वरती रथाला जे नाव पाहिलं श्री उमंग मलज रथ, तर उमा म्हणजे पार्वती आणि मलज म्हणजे तिच्या मळापासून तयार झालेला गणपती। कार्तिक महिन्यामध्ये जी विनायकी चतुर्थी येते त्या चतुर्थीला झालेला गणपती बाप्पाचा जन्म म्हणजे उमंग मलज। विसर्जनासाठी हा सुंदर भव्य असा हा रथ देखील तयार झालेला आहे। कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।